नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? आता मे महिन्यामध्ये पाऊस पडतोय. कदाचित पावसाळा विसरलाच की मे महिना सुरू आहे. जूनमध्ये पडायचा पाऊस मे महिन्यात पडतो. किती मज्जा आहे की नाही. आज आपला शनिवार, गोष्टीचा वार. आज आपल्या गोष्टीचं नाव आहे ओळख. मुलांनो, तुलसीदास असतात की नाही, तुलसीदास ते की नाही काशीमध्ये एका घाटावर रोज रामकथा सांगत असत बरं का. आणि ते रामकथा सांगत असताना लोकांना खूप आवडायची ती रामकथा बरं का. तर एक दिवस काय होतं, ते सकाळी आंघोळीला जातात बरं का. आणि भल्या पहाटे ते आंघोळीला जात असतात. म्हणून ते येताना ना त्यांना एक भूत भेटतो. आणि तो भूत की नाही तुलसीदासांना नमस्कार करतो आणि म्हणतो की मी तुम्हाला काहीतरी देणार आहे, तुम्ही ते घ्यायला हवं. तर तुलसीदास काय म्हणतात, बाबा मी कोणाचं काय घेत नाही, देणार असला मला तर मला देवाचं दर्शन घडव. तर तो भूत म्हणतो की जर मी देवाचं दर्शन जर तुम्हाला घडू शकत असलो तर कशाला मी भूत झालो असतो, मला मुक्ती मिळाली असती. मग तुलसीदास म्हणतात, मग नको मला तुझ्याकडचं काही, मी फक्त देवाचा भुकेल आहे आणि मला देवालाच भेटायचं आहे आणि मी फक्त रामाचं नाव घेतो, त्याशिवाय मला काही नको. मग तो भूत म्हणतो, मी देवाला भेटू शकत नाही तुम्हाला, पण देवाला भेटण्याचा मार्ग मी तुम्हाला दाखवू शकतो. तर ते म्हणतात, कसं काय? तर म्हणे तुम्ही रोज रामकथा सांगता की नाही, त्या रामकथेमध्ये हनुमानजी रोज तुमची रामकथा ऐकायला येतात, पण तुम्ही त्यांना ओळखतच नाही. तर ते म्हणतात की कुठे बसतात ते? तर म्हणे सगळी लोक जिथं चप्पल काढतात की नाही, तिथे एक दगड आहे. त्या दगडावर ते म्हाताऱ्याच्या रूपात आणि पोळ फुटलेल्या रूपात ते तिथे बसलेले असतात. तर ते त्यांच्याजवळ जा आणि त्यांना सांगा मला रामाचं दर्शन घडव. मग त्यांना खूप आनंद होतो बरं का. मग ते जातात बरं का संध्याकाळी रामकथा सांगायला. ते रामकथा सांगताना ते बघतच असतात की कधी त्या दगडावर येऊन कोण बसतंय. मग हनुमंत म्हाताऱ्याच्या रूपात येऊन त्या दगडावर बसतो बरं का. आणि त्या दगडावर बसल्या बरोबर तुलसीदास पळत पळत जातात आणि त्यांना नमस्कार करतात आणि म्हणतात, कोणी ओळखलं नाही तुम्हाला, पण मी बरोबर ओळखलंय तुम्हाला हनुमंतराया. आणि मी तुम्हाला खूप खूप नमस्कार माझे तुम्हाला. आणि तुम्ही की नाही मला रामाचे दर्शन घडवा, मी खूप व्याकुळ झालेले आहे रामाच्या दर्शनासाठी. मग हनुमंताला खूप आनंद होतो आणि आनंद तो की नाही हनुमंताच्या रूपात येतो तो म्हातारा बरं का. आणि हनुमंताचं दर्शन तुलसीदासांना घडतं. आणि मग तुलसीदास म्हणतात की मला रामाचं दर्शन घडव. तर तो म्हणतो, हो मी रामाचं दर्शन घडवेल तुम्हाला, पण तुम्हाला ते ओळखता आलं पाहिजे. तर ते म्हणतात, बरं बरं मला घडव तर खरं रामाचं दर्शन. मग एक दिवस ते म्हणतात, बरं जा, ती वेळ आली की तुला रामाचं दर्शन घडेल. मग ते की नाही असे एकदा गंगा स्नानाला जातात बरं का. आणि गंगा स्नानावर येत असताना समोर दोन राजकुमार येतात घोड्यावर बरं का. एक श्यामवर्ण असतो, एक गोरा पान असतो बरं का. तर मग ते म्हणतात की त्यांना विचारतात पत्ता, हा पत्ता कुठे आहे? तर तुलसीदास सांगतात ते तिथं पत्ता आहे बरं का. मग ते जातात निघून. मग हनुमंत येतो, म्हणतो की तुम्ही ओळखलं नाही का, तुम्हाला मी म्हटलं ना ओळखायला शिका म्हणून. आता जे घोड्यावरनं गेले ते राम आणि लक्ष्मण होते, तुम्ही त्यांना ओळखायला पाहिजे होतं. मग त्यांना खूप वाईट वाटतं. मग ते हनुमंताला परत म्हणतात की नाही मी ओळखू शकणार, पण तुम्हाला तरी दर्शन घडव, मला रामाचं दर्शन घडव. तर ते म्हणतात बरं. मग एक दिवस काय होतं, ते देवासाठी चंदन उगाळत असतात बरं का. चंदन उगाळता तिकडून एक बालक येतं बरं का. आणि ते बालक म्हणतं, किती सुंदर वास येतो चंदनाचा, मला लावा ना चंदन. तर ते की नाही असे तुलसीदास ते चंदन घेऊन त्याला लावतात, पण ते काही त्याला ओळखतच नाही बरं का. तर तिकडून हनुमंत मग गाणं म्हणतो, चंदन किती सुंदर उगळतात तुलसीदास आणि लावायला आले रामदास. असं म्हटल्या बरोबर काय म्हटले तुलसीदास, काय म्हटलं हनुमंत, किती सुंदर चंदन उगळतात तुलसीदास, लावायला आले रामदास. असं म्हटल्या बरोबर त्यांना आठवण येते की कुठल्या तरी रूपात येणार. मग ते पटकन त्या बालकाचे पाय धरतात आणि म्हणतात, रामराया तुम्ही आले ना, मला तुम्ही दर्शन दिले ना, मला खूप आनंद झाला, मी तुमचे चरण सोडणार नाही जोपर्यंत तुम्ही तुमच्या पूर्व रूपात येत नाही. मग रामाच्या रूपात येतो, बालकाचं रूप जाऊन मग रामाच्या रूपात येतं बरं का. आणि मग
तुळशीदास त्यांच्या नेत्रातनं त्यांच्या अश्रू येतात, अश्रूंनी त्यांचे पाय धुतात ते रामाचे, आणि मग म्हणतात मला तुमचं दर्शन झालंय, आता मला काही नको, आता मला मुक्ती पाहिजे. म्हणून मुलांनो, प्रत्येक रूपात आपल्याला देव भेटत असतो, पण आपण त्याला ओळखतच नाही. आपल्या गोष्टीचं नाव काय आहे? ओळख. म्हणून आपण प्रत्येक वेळी देवाला ओळखलं पाहिजे. कोण कोणत्या रूपात येतो, कोण कोणत्या रूपात येत नाही, हे आपण ओळखायला शिकलं पाहिजे. म्हणून आपण नेहमी खरं बोलायचं आणि चांगल्या मार्गानेच चालायचं, म्हणजे कधीतरी देव आपल्याला भेटेल. आवडली का गोष्ट आवडली असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरायचं नाही.